आम्हाला लोक घ्यायचे आणखी, आपल्याला कोण भेटत नाही का, आपल्याला व्हायचं कारण नाही. सांगण्याचा हेतू काय माझा आपल्याला, तर महाराज काय म्हणायचे, तुम्ही असं जर तुमची ही लावली तर 4-6 इंच आहे कपाळापासून अनोठीपर्यंत, याच्यामध्ये इतके अनंत तऱ्हेचा फरक करणं म्हणजे काय कमाल आहे त्याची, काय मला सांगा किती विलक्षण आहे हा. तर डोळ्यांनी पाहणं याचा अर्थ ते सांगत की म्हणाले या जगातच एक वैचित्र्य आहे, या जगातली जी विविधता आहे त्यामध्ये सौंदर्य उधळलेलं आहे त्यांनी, ते पाहणं म्हणजे डोळा लेखन आहे. माझ्या प्रपंचामध्ये हे सगळं जो व्यवहार चाललेला आहे त्याच्यामध्ये त्याची सत्ता कशी विविधतेने काम करते. पण हा पिकासो नावाचा एक अतिशय मोठा चित्रकार होऊन गेला बरं का. त्या पिकासोच्या बायको एकदा आजारी होती तेव्हा तो हात चित्रकार जगप्रसिद्ध रोज सकाळी ज्या दवाखान्यात होती जवळ समुद्र होता म्हणून रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळेला समुद्रावर जायचा, संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला जायचा. ती म्हणायची रोज तुम्ही काय पाहता जाऊन तिथे, तर तो काय म्हणाला, अगं त्या रंगाचं सौंदर्य तुला काय सांगू, सूर्य उदयाला येताना त्या रंगाचे जे फरक होतात, अस्ताला जाताना त्या रंगाची उधळण होते, काय सांगू तुला. तिने काय केलं, दुसऱ्या दिवशी एक पेटी आणली, ते म्हणले सौंदर्य घेऊन या पेटीमध्ये घालून म्हणाले. काय करा, काय असेल मला सांगा. म्हणून मीच डोळा देखिला. तर आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं की त्याला पाहायचं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा हात जाणवला पाहिजे. महाराजांचं एक वाक्य आहे, आपल्या गतजीवनात प्रत्येक घटनेमध्ये त्याचा हात ज्याला दिसतो त्याच्यासारखा भाग्यवान मनुष्य नाही. हे त्यांनी केलं, हे त्यांनी केलं, हे त्यांनी केलं, घडवून आणलं बरं, चांगलं आणि वाईट दोन्ही बरं का. मग मीच डोळा देखिला. थोडक्यात सांगतो आपल्याला, प्रत्येक हालचालीमध्ये माझ्या जीवनामध्ये त्याचा हात आहे ही जाणीव होणं. जे जे काही करीसी ते माझे स्वहित, हे तो सप्रचित कळू आले. माझी मुलं गेली, माझं लग्न उशिरा झालं, मला पैशाची अडचण पडली, माझी प्रकृती बिघडली, या सगळ्यामध्ये तू आहेस, तू आहेस हे आतून वाटणं म्हणजे मी डोळा देखिला. त्याची सत्ता काम करते आहे. जसं एक उदाहरण द्यायचे, ते एका मारवाड्याची घरी लग्न होतं तेव्हा त्याचे घरापुढे मोठी बाग होती, त्या बागेमध्ये मोठी झाडं, त्या झाडामध्ये बल्ब लावले होते. ते काही पांढरे, लाल, हिरवे, काय नाना तऱ्हेचे ते लहान लहान बल्ब असतात. एक खेळून होता, तो आला, म्हणाले बापरे काय हो याची कमाल आहे. म्हणाले अहो नाही म्हणले, याचं मूळ इकडे ती खोलीत आहे, तिथे तो जो डायनमो आहे तिथे, तिथून सगळी म्हणले ही वीज येते आहे. हे जसं तसं माझ्या जीवनामध्ये जी माणसं येणार, हे ध्यानात ठेवा बरं का, की आपल्या जीवनामध्ये जी माणसं येणार म्हणजे नवरा बायको, मुलं बाळ, ऑफिसातले लोक, काय सगळे हे जे तुमच्या जीवनात शिरतात त्या सगळ्यांच्या मागे त्याची सत्ता आहे वाटणं म्हणजे मीच डोळा देखील. तुमची अगदी मोलकरीण सुद्धा, काही बायका इतक्या भाग्यवान असतात आजकालच्या काळात की बरं का, नोकऱ्या बिकऱ्या करतात, पैसे बिसे असतात, पण त्यांना नोकर चाकर इतके चांगले भेटतात की बोलायची सोय नाही. म्हणजे आपण कितीही पगार देऊन, जाहिरात देऊन सुद्धा माणूस मिळणार नाही इतकं त्याला सहज मिळतात. बघा काय असतं बघा, नाही का. तुम्हाला अनुभव असेल, तुम्हाला अनुभव नसणार, तुम्हाला अनुभव उलटा असणार बरं का. परंतु असं असतं की नाही, तसंच मुलं बाळांचं, तसं नवरा बायकोंचं, म्हणजे ती माणसं आपल्या जीवनात येतात, मुलीच्या जीवनात, मुलाच्या जीवनात. ते कसं घडून येतं फार कठीण आहे सांगणं. काय बुद्धीने तुम्ही सांगणार मला सांगा. अगदी रोहिणीमध्ये जाहिरात दिली तरी काय जमतंय, उगीच काय बोलण्याचा अर्थ आहे नाही का. सांगण्याचा हेतू काय, मग मीच डोळा देखिला. प्रत्येक ठिकाणी तुझा हात आहे, तुझा हात आहे, तुझा हात आहे हे वाटलं पाहिजे. याला उपाय काय आहे, आधी तो आहे हे वाटलं पाहिजे. होय नाही का, हे राहायचं कसं होणार हो. नाही ते नाही. मग तो आहे म्हटल्यानंतर तो कसा आहे, तो सर्वसत्ताधीशी. 2 गोष्टी सांगून ठेवतो आपल्याला. काय आहे तत्वज्ञानाचा विषय थोडा आहे खरा, पण तुमच्या आधी काही त्रास होईल असं मी सांगत नाहीच काय.
दोनच गोष्टी ईश्वराच्या ठिकाणी आहेत. ईश्वर म्हणजे दोनच गोष्टी. परमात्मा एक तो सर्वज्ञ आहे, त्याला माहिती नाही असं नाहीच काय, सर्वज्ञ. आणि दुसरं सर्व शक्ती समन्वित. आचार्यांची दोनच उदाहरणं. काहीही वर्णन तुमचं आलं तरी या दोन खाली आलं पाहिजे. सगळ्या जगामधल्या ज्या खटपटी आहेत, मुवमेंट्स, हालचाली आहेत, ते त्याच्याही सत्यानं होतात. म्हणून सर्वज्ञ सर्व शक्ती समन्वित. या गोष्टी ज्याला पटल्या त्याला किती मग तो पाहता येईल, त्याला किती एक दृष्टी लागते. काय झालं, पांगारकर होते ना, ते पांगारकर एक महाराष्ट्रातले फार मोठे प्रवचनकार होऊन गेले. काय पाठांतर त्या माणसाचं, आणि गोडी सांगण्यामध्ये या शंकाच नाही बरं का. तेव्हा ते महाराजांना भेटले असताना, जुनी गोष्ट आहे, महाराजांना विचारलं त्यांनी, आपण देव पाहिलाय का? पाहिलाय म्हणाले. मला दाखवाल का? तेव्हा महाराज म्हणाले, ज्या डोळ्यांनी मी पाहिलं आहे ते डोळे हे नव्हे. काय उत्तर आहे बघा. तेव्हा ती एक दृष्टी आहे म्हणाले, ती दृष्टी तुम्ही जो वाढून ती तुम्हालाही दिसेल, त्याला काय पाहायला हरकत नाही का. म्हणून मीच डोळा देखिला, तर मी आपल्याला असं म्हणतोय, तो नाही पाहता आला तरी त्याच्या अस्तित्वाची जाणीव मला होईल. म्हणून माझ्या जीवनामध्ये जे जे काही घडतंय, घडणार आहे, घडलाय, त्यात तुझा हात आहे, हे सुद्धा मीच डोळा देखिला. मग मीच कानी ऐकिला. कानी ऐकिला म्हणजे त्याचं वर्णनच प्रत्येक घटनेमध्ये आपल्याला सापडलं पाहिजे. काय त्याची तारीफ आहे, काय त्याची तारीफ आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा हात आहे, त्याचा हात आहे, ही जाणीव आपण ठेवली पाहिजे. यालाच राम इच्छा असं म्हणतात, की तू आहे, तू आहे, जिधर देखे उधर तू ही तू आहे. एक मोठा शायर होऊन गेला बरं का, त्याचं आहे वर्णन आहे की म्हणले, मी शिकलो काय या जीवनात येऊन, तर जिकडे पाहावं तिकडे तू आहेस असं मला वाटतं. बरं, तेव्हा मीच कानी ऐकिला. एक असं करावं, एक तर त्याच्याविषयी वाचावं, त्याच्याविषयीच ऐकावं, त्याच्याविषयीच बोलावं, म्हणजे आपलं मन त्याने भरून जाईल असं वाटलं पाहिजे. पुढे म्हणाले, मग मीच मनी भावला वाणीला वाचा. भक्तीचं वर्णन आहे, त्याला दुसरा विषयच नाही बोलायला. काय सांगू तुम्हाला, सत्पुरुषाची खूण आहे एक, किंवा उत्तम साधकाची खूण ती अशी आहे, तुम्ही केव्हाही भेटा त्याला, सुखात भेटा, दुःखात भेटा, कुणी घरात जन्माला आलंय किंवा घरात मेलंय, अशा वेळेला भेटा, भगवंताशिवाय तो बोलायचा नाही. ही खूण आहे बरं का. रात्र दिवस तेच 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 तेच, त्याला की नाही तो मुद्दाम करीत नाही, त्याला दुसरा विषयच नाही. जसं माझ्या एका विद्यार्थिनीने मला सांगितलं, बरेच दिवसांनी भेटले, लग्न झालं, तो मुलबाळ झालं, तेव्हा त्याला मुलबाळ झाला, उशिरा झाला, तेव्हा मी म्हटलं, बा तुझं काय प्रेमाचा अनुभव आहे त्या मुलाच्या विषयी. तिने, आमचीच विद्यार्थिनी, सरच्या चांगल्या बरोबर सरच्या गळ्यात घातल्या तिने बरं का. ती काय म्हणाली, सर मी काय, ते काय असतं आमच्या मानसशास्त्रात एक चाइल्ड सायकॉलॉजी म्हणून असतं, थोडंसं एक भाग असतो, ते आम्ही शिकवलेलं असतं. ते ते पुस्तकी ज्ञान. पण ती काय म्हणाली की मला उशिरा मूल झालं, तर म्हणाले माझा असं वेळ लागलाय, कोणी जरी आलं भेटायला मला त्या मुलाविषयी मी बोलत सुटते म्हणाले. कसं असतं प्रेम बघा. तसं भगवंताविषयी ज्याला झालं तो खरा भक्त, की त्याला दुसरं नाही, बोलेल तर तेच बोलेल, ऐकेल तर तेच ऐकेल, सांगेल तर तेच सांगेल. म्हणजे गंमत अशी, महाराजांचं एक वाक्य, महाराज म्हणाले, एका बाईला मूल झालं, त्याला नाकाने गोजड होतं, नक्ट मूल होतं, तर ती काय म्हणायची, कसं नाक आहे बस का बघा म्हणायची. म्हणजे जे बोलेल तर तेच. म्हणून तुकाराम बुवांना सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आता हे सौंदर्य अतिंद्रिय सौंदर्य आहे, तो जे असेल तर सुंदरच नाही का. एखादं बघा, याला एक उत्तम उदाहरण नरसोपंत केळकरांनी एके ठिकाणी दिलेलं आहे. ते काय म्हणाले, नाटकामध्ये एका बाईचा नवरा भिकारी झाला, भीक मागत होता, भिकारी झाला, आणि ते बाई पाहायला, नाटक पाहायला आलेली होते. तर घरी आल्यावर म्हणजे काय छान काम केलं होतं तुम्ही भिकाऱ्याचं बरं का. नाटकात बरोबर आहे हो, पण प्रत्यक्ष भिकारी झालं असतं तर नाही का. तसं माझ्या जीवनात हे सगळं नाटक चाललेलं आहे, आणि त्याचा मालक तो आहे, त्याच्या आज्ञेनं हे चाललेलं आहे. हे वाटणं म्हणजे म्हणले खरं त्याच्या अस्तित्वाची जाणीव आहे. खरंच चांगलं उदाहरण. पुढे म्हणाले, सर्वांगी सर्वा ठाई मीच नमस्कारीला जिही, दान पुण्याधिके जे काही ते माझे आजी मोहरा. दुसऱ्या ओळीचा अर्थ असा आहे
तुमचं जे दान आहे, पुण्य आहे, सत्कर्म आहे, परोपकार आहे, हे सगळ्याची दिशा याच्याकडे पाहिजे. मोहरा म्हणजे मार्ग, की भगवंताकरता चालू आहे, दुसरे झाले विषय नाही. मी दान केलं तुझ्या करता, मी काय जे करीन पुण्य सत्कर्म ते तुझ्या करता, बरं का. असला मनुष्य सत्यनारायण करायचं नाही, लक्षात ठेवा, बरं का. हे सत्यनारायणचं मंडळ अलीकडे 150 वर्षातलं आहे. पेशवाईत सुद्धा सत्यनारायण नव्हतं, कुणी काढलंय कोणा ठेव. बाकी मोठा डोकेबाज असला पाहिजे मनुष्य, या शंका नाही, बरं का. आणि सत्यनारायणाच्या प्रसादाला भयंकर महत्व आहे, असं काहीतरी आहे. जाऊ द्या, त्यात काय म्हटलं नाही, सोशल फंक्शन आहे ते झालं. पण जे काही तुम्ही दान पुण्य कर्म कराल त्याची वाढ असेल तर तिकडे तुझ्या करता आहे, तुझ्या करता आहे, हे तुला उद्देशून आहे. आणि मग म्हणाले सर्वांगी सर्वाठाई मीच नमस्कार लाजी. त्याला वंदनाला एकच स्थान, तो म्हणजे पांडुरंग. बरं, काय असतो या आपल्याला हे जरा विपरीत दिसतं. काय, जेव्हा एखाद्या कल्पनेनं मनुष्य भरून जातो, त्याच्या मागे स्वयंसूचना असते, ऑटो सजेशन, आणि त्याच्यातून एक प्रकारची लाचारी निर्माण होते. त्याला की ऑब्सेशन असं म्हणतात, बरं का. चैन पडत नाही त्याशिवाय. हे दिव्य होऊ शकतं किंवा अगदी काहीतरी होऊ शकतं. एक बाई होती, MA झालेली, मराठीचे MA, संस्कृत कॉलेजमध्ये एका प्रोफेसर होती. तिला की नाही याचं स्वच्छतेचं ऑब्सेशन झालं होतं. जरा कशाला हात लावला काय की लगेच साबण लावून हात धुवायचे, जरा काही झालं की हात पाय धुवायचे, जरा काही कपडे बदलायचे. ऑब्सेशन म्हणतात ते, म्हणजे चैनच पडत नाही माणसाला. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे तुम्ही कराल ते सगळं माझ्या मार्गाला लावलं पाहिजे, माझ्या दृष्टीला आलं पाहिजे. किंबहुना आणखी एक ऑब्सेशनची गंमत सांगतो. एक ग्रस्त होता, त्याच्या मुलीचं लग्न काही बरेच दिवस जमेना, म्हणून ती BCom MCom झाली होती, MComला बसत होती. तेव्हा ती महाराजांच्याकडे आले आणि म्हणाले की बा या मुलीचं लग्न होत नाही, काय करा, काय अडचण आहे म्हणाले. तो काय म्हणाला, माझं चुकलं म्हणाला, बरं का. का रे बा, हिला मी म्हणलं कॉमर्स शिकवलं म्हण, बरं का, म्हणून BCom केले, चुकलं म्हण का. अहो म्हणले प्रत्येक मुलगा आला की ते पैशात मोजते म्हणली त्याला, आता काय करावं. नाही का, गंमत आहे. बाप सुद्धा हुशार होता नाही का. तर आपलं कसं पाहिजे, सर्वांगी सर्वाठाई मीच नमस्कार लाजी. जिकडे तिकडे तुझी नमस्कारीचा अर्थ लीन होणे, तुझी सत्ता आहे, तुझी सत्ता आहे, हे आतमध्ये आल्याशिवाय होणार नाही. बरं, तुझ्या सत्तेनं सगळं चाललं आहे, हे आतमध्ये व्हा. तुम्हाला सांगते, मनाचे रोग सगळे किनी भक्तीनं जातील. काहीतरी सांगते समजू नका बरं. आपली चिंता काय, आपली उच्छृंखलता काय, किंवा आपली निराशा काय, या सगळ्या गोष्टी की नाही एकाने नाहीशा होतील. ते असेल ते असं आहे, भगवंताचं कर्तृत्व मानलं पाहिजे, तुझ्या इच्छेने चाललंय. म्हणजे कसं आहे, त्याला महाराजांचं दृष्टांत फार अप्रतिम आहे. बायका हे स्वेटर तुम्ही हे करता ना, विणता ना, तर काय असतं, संबंध स्वेटर झाला की त्याचे जे टोक असतं ते गाठ मारता खाली, म्हणजे मग संपला तो स्वेटर सगळा. तर म्हणलं तुम्हाला स्वेटर जो उकलायचा असेल तर कात्री घ्यायला नको, ती गाठ आहे ती सोडायची, ओढत जायचं की तो स्वेटर जसा भर 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 उकलत जातो. तसं जीवनातल्या ज्या काळजा, तळमळ, वासना त्रास देतात, याला एक उपाय आहे, तुझी इच्छा, तुझी इच्छा. बोलायला सोपं आहे, मलाही जाणीव आहे बरं का. पण हे जर माणसाने केलं, तात्पुरतं का होईना हो, पण शांत होईल की नाही. आणि तो प्रयोग आपल्यावरतीच करायचा असतो. म्हणून मी ऑटो सजेशन, स्वयंसूचना, आणि ती स्वयंसूचना सर्व भक्त सगुणाच्या बाबतीत करतात. अगदी की हा दगड नव्हे, हा परमात्मा आहे आणि माझं दैवत आहे, त्याच्या इच्छेने सगळं होतंय, ही कल्पना आपण आपल्यावरती लादायची. आणि सोपं असतं हे. काय असतं, कसं असतं सूचनेचं बघा. समजा तुम्हाला किती एका डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला कठीण आहे बरं का, कॅन्सर व्हायचा स्वभाव आहे तुम्हाला, बरं का. काय मनुष्य घाबरतो, ते नातेवाईक घाबरतात, पण तुम्ही गेलाय का चांगल्या मोठ्या डॉक्टरकडे, काय म्हणलं काही नाही तुम्हाला. ती सूचना जर तुम्ही ग्रहण केली तर कॅन्सर असून सुद्धा तुम्हाला त्रास होणार नाही. इतकं ते जबरदस्त असतं. मनाची शक्ती मनावर काम करते, ती अशी असते. आणि नाही, आपण सुद्धा असं करतो ना, स्वतः की नाही एखाद्या परीक्षेत पहिल्या आल्यानंतर मी कोणीतरी मोठा विद्वान आहे ही सूचना आपणच आपल्याला घेतो, नाही का. किंबहुना
बायका जेव्हा आरसा पाहतात तेव्हा मी सुंदर आहे असं वाटतं, ती स्वयंसूचनाच असते. नाक फेंद्र असते, दात मोठे असतात, नाही का, कपाळ लहान असतं आणि केस आपले चुटकी बिटकी असतात, तरी मी सुंदर आहे असं वाटतंच. आणि ते चांगलंच आहे, असं असावं, नाही का. मी कुरूप आहे कशाला म्हणा, नाही का, म्हणजे कुणी लग्न तरी करेल. सांगण्याचा हेतू काय मला, म्हणून मीच नमस्कार इलाची. पुढे म्हणाले, जीही मातेची अध्ययन केले, जे आत बाहेरी मियाची झाले, जयाचे जीवत्व जोडले मजची लागे. काय भक्तीचं वर्णन आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं या अध्यायाच्या, या अध्यायामध्ये एक एक ओवी म्हणजे ग्रंथ तुम्ही घेऊ शकाल. आता बघा, जयाचे जीवत्व जोडले मजची लागे. का तुम्ही इतके का जगता आहात? त्याच्याकरता आहे, माझं जीवन त्याच्याकरता आहे, वाहिलेलं आहे त्याला. बरं, किती गंमत आहे बघा. मला एक आठवतं, लहानशी गोष्ट आहे पण माझं जीवन त्याकरता आहे. हे तात्यासाहेब होते ना, तेव्हा ते रेशनिंगचे दिवस होते आणि त्या अंधेरीला त्याचं हेड ऑफिस होतं. तर ते मंडळी गुरुपौर्णिमेच्या उत्सवात जेवायचे, 100-200 माणसं जेवायचे. त्यावेळेला फार बंधन होती जेवण घाल्यावर. तेव्हा ते एक इन्स्पेक्टर येऊन गेला, त्यांनी रिपोर्ट केला वर सगळा. तर त्यातला माझा एक विद्यार्थी होता, तो त्या याच्यामध्ये अधिकारी होता, त्याला माहिती नाही. तर तो एकदा मला भेटायला आला असताना म्हणलं, ओ असं असं झालं, मी पाहतो म्हणाला. बरं का. तर ते केस झालीच होती ती. तर काय म्हणलं, बा शिक्षा काय होईल? तर म्हणलं फार नाही, पण कोर्टामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसवून ठेवते. बरं का. ते मी त्यांच्या कानावर घातलं तात्यासाहेबांच्या, किंवा असं असं आहे. तेव्हा आम्ही महाराज या तसबिरी समोरच उभे होतो. तेव्हा ते काय इतक्या शांतपणे म्हणाले, आता एकदा वाहिलंय ना म्हणाले. मग काय बसले म्हणले तिथे. काय असेल मला सांगा, की मग जयाचे जीवित्व जोडले मजची साठी. हे तुम्ही का जगता हो? परिस्थिती अनुकूल नाही, त्रास आहे, नाही, मी त्याच्याकरता जगतो, त्याच्या इच्छेमुळे मी जगतो. ही भावना. कशाला माणसाला दुःख होईल मला सांग. खरं वाटलं पाहिजे, नाही का. म्हणजे त्यांनी मला ठेवलंय, माझं आयुष्य आहे म्हणून नव्हे, डॉक्टर देतो म्हणून नव्हे, तू मला ठेवलं आहेस, हे की नाही मी सांगत असतं. आपण शिकलं पाहिजे. बरं, मी त्या अभ्यासात आहे म्हणून तुम्हाला जोराने सांगतो. माणसाचं मन लगेच शांत होतंच. तुझी इच्छा आहे ना मी राहावं, अशा परिस्थितीत राहिले, काय हरकत आहे? तू ठेवलंस म्हणून मी राहिलंय, म्हणून माझं जीवन जर तुझ्याकरताच असेल तर मी तू ठेवशील तसं राहीलच. म्हणून मजची लागी, जीवित जोडले मजची लागी. हे पहिल्या ओळीचा अर्थ असा, जी मातेची अध्ययन केली. किती सुंदर आहे. काही तुम्ही वाचाल किंवा पारायण कराल, सगळं कराल, तुझ्याकरता, तुझ्याशिवाय नाही मला. बरं, म्हणजे कसं, एक प्रकारे यामध्ये थोडं हे दिसेल, हटवादीपणा दिसेल. पण याचं एक उत्तम उदाहरण सांगतो. हटवादीपणात सुद्धा एक सामान्य हटवादीपणा आणि एक उच्च हटवादीपणा. बरं का. त्याचं उदाहरण सांगतो. सामान्य हटवादीपणा तुम्हाला माहिती आहे, मला हे चालत नाही, मला ते चालत नाही, हे सामान्य हटवादीपणा. काही नवरे चक्रम असतात ते असे, नाही का. एक ग्रस्त होते, त्याच्या बायकोला टेंबूळ आलं कपाळाला. बरं का. ती निरूपणाला आली आणि त्या तिकडं होतं त्यावेळेला. अहो काय झालं म्हणजे लागलं. त्याने म्हणजे भांडं फेकून मारलं मला, जे पाणी प्यायचं भांडं. अरे भांडं फेकून मारलं. काय झालं, हे सुरई असते ना, पाणी गार करायची सुरई, ते उन्हाळ्यामध्ये सुरई होती, त्याच्यावरती भांडण, त्याचं झुरळ निघालं बाहेर. तर त्या नवऱ्याला असा राग आला, त्याने भांडण फेकून मारलं बायकोला. मी म्हणले तुम्ही गप बसलात का, काय करणार म्हणलं. नाही हिने भांडण फेकून मारलं असते म्हणजे बरं झालं असतं, टेनिस सारखं झालं असतं थोडं. आता काय करा, हा हटवादीपणा नाही का, नाही का. चक्रमपणा आता नाव काय तुम्ही काही द्या. बरं, पण हटवादीपणा म्हणजे याचा अगदी अप्रतिम दिव्य हटवादीपणा. समर्थ रामाचे भक्त पंढरपूरला गेले, विठोबाचं ध्यान पाहिलं, येथे उभा का श्रीरामा मनमोहन मेघश्यामा. काय केली सीताबाई, येथे आणली रखुमाई. काय सुंदर आहे बघा. म्हणजे समोर विठोबा पाहताय, अरे पण त्याच्या राम पाहायचा हट्ट का. हट्ट का तर त्याशिवाय नाही. माणूस तसं ठेव, कोणत्याही मोठ्या कार्यामध्ये, कलेमध्ये हट्ट असल्याशिवाय होणार नाही. बरं, पाहिजेच ते. आणि तो हट्ट म्हणजे स्वतःवरतीच तुम्हाला कठोर व्हायला पाहिजे, दुसऱ्यावरती कठोर होऊन झालं नाही. आपल्याशीच कठोर झाल्याशिवाय. साधारण मुलं अभ्यास करतात त्यावेळेला नाही का, किती वेळ बसतात, काय करतात, निश्चयाने बसतात, तेव्हाच होऊ शकतं ते. म्हणून ते म्हणाले
की मातेची अध्ययन केले, जे आत बाहेर मियाची झाले. त्याचा आपल्याला संपर्क आला, त्याची भक्ती लागली, त्याचं प्रेम लागलं, त्याने तृप्ती आहे. काय तृप्ती आहे सांगा, ऐकण्यासारखं फार. काय माणसाची तृप्ती असते विलक्षण. म्हणजे असं वाटतं तुम्ही आम्ही वासनेशिवाय जगू शकत नाही. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. आणि हे माणसं काय आहे नाही याचं पत्ता नाही. कशी असतील मला सांगा. तू आहेस ना. मग मला एक आठवते या बाबतीत, या गांधींच्या मारल्यानंतर गांधींना ते जळीत जे झालं ना, त्याच्यामध्ये एका गावामध्ये एक ग्रस्त होता. तो बाहेर गावी गेला होता. त्याच्या बायकोचं घर, त्याचं घर जाळलं. त्या बाईला एका लुगड्यानिशी बाहेर काढलं आणि घर जाळून टाकलं. काय उरलं नाही, सगळं गेलं. मूलबाळ नव्हतं त्यांना. तेव्हा ती महाराजांना भेटल्यावर महाराज, बाई केवढा प्रसंग तुमच्यावर आला. बाईचं काय सांगू तुम्हाला. तिने महाराजांना मंगळसूत्र दाखवलं आणि म्हणाली, हे जोपर्यंत शाबूत आहे तो पण अशी घरं आली काय गेली काय. अशी तृप्ती पाहिजे. बस तू भेटलायस ना मला, तुझं प्रेम मला लागलंय ना, काय किती छान असेल. अशी की नाही व्यक्तिमत्व असं असणं, अशी व्यक्ती सुद्धा जबरदस्त आहे शंकाने. तू आहेस मग कशाला माहिती. तृप्ती जी आहे त्यातली ती भाग घेण्यासारखी असते. मियाची झाले, जे अहंकार वाहत अंगी, आम्ही हरीचे भूषावया लागी. जे लोभी एकेच जगे माझे नि लोभे. किती छान आहे बघा. लोभाची गंमत काय आहे, लोभ चिकटतो. ज्याच्यावरती लोभ असतो त्या वस्तूला आपण चिकटतो. आसक्ती आहे ती, आसक्ती. म्हणून लोभा पापस्य कारणम, भीष्माचार्याचं वचन आहे शांती पर्वामध्ये, की सगळ्या याचं जर पापाचं कारण असेल तर लोभ आहे. तुम्ही आता पाहता ना, हे अलीकडे कोटी शब्दाचा काही अर्थच राहिला नाही हो. 1000 कोटी, 2000 कोटी, एकाच्या घरी म्हणजे 10-50 हजार कोटी. अरे काय पैसा, हे काय करतात. पैसा खाणं म्हणतो ना आपण. रोज नोटा खाल्ल्या तरी ते किती पुढेल हो, नाही का. किती जन्म घ्यावे लागतील. काय असतं मला सांगा. माझ्या म्हणण्यात हेतू लक्षात आला ना तुम्हाला, की लोभ लोभ म्हणजे काही सीमा आहे का. बरोबर, हे पैसे भोगतात का. ठेवलंय विमान, चालेल राहू द्या एक माझं विमान म्हणून ठेवलंय का, ते नाही. हा भटजी माणूस नाही का, कोणाला चाराने द्यायचे म्हणजे त्याला भिजवून देईल दक्षिणा म्हणून, नुसतं द्यायचं नाही, नाही का. कारण काय आहे, भिजवून देण्यामध्ये आपलं पाप त्याला देऊन टाकायचं. चालेल काय मी म्हणणं बरं नाही. आज तुम्ही बायकां पुरुष कपडे किती, साड्या किती, अरे आणि ते ज्या पूर्ण तंत्र आहे. ज्या तऱ्हेचं रंग शरीराचा त्या तऱ्हेचं वरचं कपडा, त्या तऱ्हेचं खालचा कपडा, चप्पल सुद्धा त्या तऱ्हेची पाहिजे, रंगाची पाहिजे. नवरा त्या रंगाचं नसले तर चालतंय काय, त्याचा काय रंग बदलता येत नाही. नाहीतर आपलं त्याला फासा पावडर असे पैकी नाही. सांगण्यात हे तुम्हाला मेहनत सोडून द्या. भोगण्याला काहीतरी अर्थ आहे नाही का. काय किती भोगून भोगाल तुम्ही मला कळत नाही. जग फिरून या, ते होत नाही बरं का आपल्या लोकांना. की नाही केले ते लाख रुपये खर्च केले, पण जग फिरून आले ते होत नाही. त्या हॉटेलमध्ये गेल्या रोज किती हो, 400 रुपये. अरे बापरे म्हणतो नकोच आहे आपला. मग आपल्या रस्त्यावरचे कुलचे भजे खाल्लेले बरे आपले अशा म्हणून म्हणलं. त्यांनी म्हटलेलं आहे किंवा अहंकार वाहत अंगी माझे आम्ही हरेचीच भूषावया लागी. जे लोभी एकची जगी माझे ने लोभे. परमात्मा पाहिजे मला. लोभ म्हणजे आणखी पाहिजे, आणखी पाहिजे. ज्ञानेश्वर आपल्या तुकाराम महाराजांचं गाभण ते काय म्हणाले, विषयी विसर पडला निशेष. विषय म्हणजे दृश्य, निशेष विसर. अंगी ब्रह्मरस ठसावला. काय असेल बा, आज ब्रह्मरस होऊन गेला. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असेल. एका भगवंताच्या नामाचा छंद घेतला तर हे ब्रह्मरस अंगी ठसावला. दृश्याचा विषय पुढे म्हणलेलं आहे, लाभाची या सोसे धावे पुढे मन, लोभी धनाचा कृपण लोभी जायचा. असं मुद्दाम दृष्टांत दिलाय. एखादा मनुष्य पैशाचा लोभी असला, सारखा पैसा पैसा करतो, तसं त्या ब्रह्मरसाचा जो आनंद आहे, नामाचा जो आनंद आहे, तो भोगण्याचं माझं मन पुढे जातं. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यापूर्वी एकमय. मी गंगा, तो सागर परमात्मा, त्या एकमेकात मिसळल्यामुळे वेगळे पण राहिलेच नाही. तसं माझ्यामुळे हा लोक
याला लोभ पाहिजे, सारखा परमात्मा पाहिजे, परमात्मा पाहिजे, त्याची संगत पाहिजे. किती भाग्याची गोष्ट आहे. आपल्या गुरुचा सहवास आपल्याला मिळावं हे राहणं भक्तीचं लक्षण आहे. कितीही सहवास केला तरी. आणि मग अहंकार वाहता अंगी जे आम्ही हरीचे भोठावया लागे. फार विचित्र आहे. एक मिनिट सांगतो मी. अहंकार नाहीसा झाल्याशिवाय भक्त नाही, भगवंतामध्ये विलीन होतो. अरे पण हा म्हणतो मला अहंकार आहे का, तर आम्ही म्हणले भगवंताचे आहोत, आम्ही भगवंताचे भूषण आहोत, हा अहंकार आम्हाला आहे. म्हणजे भक्तीचं वैशिष्ट्य असेल ते याला उदात्तीकरण असं म्हणतात, सब्लिमेशन. मीराबाईंनी जसं माझा नवरा कोण, मेरे तू गिरीधर गोपाळ, तो कसा, म्हणजे या विवाह संस्थेला उदात्त स्वरूप दिलं. समर्थाने मी रामदास आहे, मी दास करा. आणि दास कोणाचा, आपण रामाचा दास आहे. हे जसं तसं उदात्तीकरण होतं याच्या अहंकाराचं. मी अहंकार म्हणून वागतो कोण, अरे मी त्याचा आहे ना, मी त्याचा दास आहे, मी त्याचा भक्त आहे, हे अहंकार त्याच्या अंगी आहे. आता पुढच्या रविवारी पुढचा विषय सांग. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम.